सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या पुरातत्व वास्तु संग्रहालयाचे संचालनालयाचे डॉक्टर तेजस गारगे संचालक यांनी हा प्रस्ताव तयार केला। संपूर्ण भारतातून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास 7 प्रस्ताव प्राप्त झाले होते। त्यामध्ये महाराष्ट्राच्या 2 प्रस्तावांचा समावेश होता। त्यातील भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या प्रस्तावाची माननीय पंतप्रधान महोदयांच्या वतीने निवड करण्यात आली। या नामांकनाच्या कारवाईचा भाग म्हणून प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी ICOMOS तज्ञ श्री व्याझोंग ली दक्षिण कोरिया यांनी महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यातील किल्ल्यांना भेट दिली। या संबंधी नवी दिल्ली येथे जुलै 2024 मध्ये झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे 46व्या अधिवेशनातील चर्चासत्रात महाराष्ट्रातल्या तज्ञांनी भाग घेतला। युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे या प्रस्तावाचे तांत्रिक सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ गेले, ज्यात माझे सहकारी आशिष शेलार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, श्री हेमंत दळवी उपसंचालक पुरातत्व व वास्तु संग्रहालय संचालनालय यांनी भाग घेतला। त्यानंतर पॅरिसमध्ये जुलै 2025 मध्ये होऊ घातलेल्या अधिवेशनात युनेस्कोच्या संस्कृती समितीच्या सदस्य देशांमध्ये मतदानाद्वारे यावर निर्णय होईल असा निर्णय घेण्यात आला। सर्व सदस्य देशांची मते आजमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या। मुख्यमंत्री आत्याने मी स्वतः विदेश मंत्रालय, युनेस्को मधील भारताचे राजदूत आणि अनेक देशांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्यांचे महत्त्व हे विशद केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।